नट नट जेव्हा व्यावसायिक होतात तेव्हा ते जमेल तसा आणि जमेल तितका बलात्कारच करतात कलेवर, कलेने. नट म्हणजे फक्त नटच नव्हे बरं का, पंत. स्वतःला सृजनशील समजणारा प्रत्येक सो कॉल्ड क्रिएटिव्ह जेव्हा कमरेच सोडून डोक्याला गुंडाळतो तेव्हा त्याच्यासाठी कला असते रांड आणि तो होतो तिचा भडवा, तिच्यासाठी गिराईकांच्या शोधात भटकणारा. असे व्यावसायिक सो कॉल्ड क्रिएटिव्ह कलाकार रोज झोपवतात आपल्या कलेला एखाद्या श्रीमंतासोबत राजरोसपणे. दारू, चरस, गांजाचा आणि लिंगपिसाट योनी शिक्षणाचा चिखल तुडवत ताडी आणि मारीसाठी हे सो कॉल्ड क्रिएटिव्ह भडवे आपापल्या कलेला चढवतात सुळावर बिनदिक्कतपणे. बाजार बसव्या कलेची गटार गंगा ही अशीच वाहत असताना दूर कुठेतरी 18 विश्व दारिद्र्यात लिहिली जात असते एक चिरंजीवी सकस कविता, अन्यायाला वाचा फोडणारी. शोषितांच्या हातातली धगधगती मशाल असते ती कविता. कलेचा बाजार मांडणाऱ्या भडव्यांची चिता रचण्याची वाट पाहत असते ती कविता. हलक्यात घेऊ नका तुम्ही माझी कविता. मी त्याच 18 विश्व दारिद्र्याचा प्रतिनिधी आहे. तुम्ही फक्त चिता रचा, मी तयार आहे. प्रेत मग ते कोणाचंही असो, क्षणभर का होईना पण डोळे पाणावतात, पाऊल थबकत आणि हात जोडले जातात आपसुकच ते प्रेत पाहून. प्रेत म्हणजे आज उद्या करता करता पुढे ढकललेलं आणि शेवटी राहूनच गेलेलं सेलिब्रेशन. प्रेत असत भल्या बुऱ्या भूतकाळाचा ऐवज वर्तमानाची राख उराशी बाळगणार. अर्धवट राहिलेल्या कामांची, अतृप्त इच्छा आकांक्षांची शोभायात्रा असते ती. प्रेत म्हणजे हातचं राखून जगलेल्या क्षणांची एक भली मोठी असते यादी. प्रेत म्हणजे आज उद्या करता करता केलेल्या चुकांची मागायची राहून गेलेली माफी.
प्रेत म्हणजे करायचं करायचं म्हणताना बासनात गुंडाळून ठेवलेले मनसुबे. प्रेत म्हणजे अर्धवट, अपूर्ण, चटकलेलं, सुटलेलं, हातातून निसटलेलं काहीतरी अनभिज्ञ. काय ते सांगता येत नाही. प्रेत म्हणजे शेवटचे दोन शब्द अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ओठांवर न आलेले. प्रेत म्हणजे अनंत गोष्टी मागे ठेवून अनंतात विलीन होणारा देह. प्रेत म्हणजे स्वतःच स्वतःची सोडलेली साथ अकस्मात. प्रेत म्हणजे पुढे काहीच सुचेनासे झाले की नंतर कधीतरी लिहू म्हणून अर्धवट सोडलेली कविता. दुसऱ्यांच्या अतृप्त इच्छा आकांक्षांचा आदर करायलाच हवा. कुणाचंही का असेना, पण प्रेत दिसलं की त्याला मनोभावे नमस्कार करायलाच हवा. शहाण्यांना मूर्ख ठरवण्याची चढाओढ चालली आहे इथे. साम दाम दंड भेद यांचा वापर करून शहाण्यांना धमकावलं जातंय मूर्खांकडून. कधी प्रेमाने तर कधी जोर जबरदस्तीने. शहाण्यांना मूर्ख ठरवण्याची चढाओढ चालली आहे इथे. काही शहाणे अटल अडीग ठाम आहेत त्यांच्या शहाणपणावर, तर काही सामील झाले शहाणपणाचा बुरखा उतरवून मूर्खांमध्ये. जे झाले ते बरे झाले. शहाणपणाचा बुरखा पांघरलेले आल्या वाटेने परत गेले. आता खऱ्या खुऱ्या अस्सल शहाण्यांची एकजूट झालीये. वैचारिक फूट पाडून आणि शहाणपणाच्या बुरख्या आडून शहाण्यांमध्ये मतभेदाचे सुरुंग पेरणाऱ्या मूर्खांची आता घर वापसी झालीये. सध्या अस्सल खरेखुरे शहाणे सेलिब्रेट करतायत नाक्या नाक्यावरल्या चहाच्या टपरीवर आणि आखतायत नवीन रणनीती संविधानाच्या मार्गाने जाणारी लोकशाहीच्या बचावासाठी.
नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी माझी एक कविता तुमच्यासाठी वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे लोकशाहीचे 4 खांब आणि एक कुत्रा. तर कविता नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. कविता अशी आहे. जमलेल्या जमावाला किंवा बघ्यांना मी जरा रागारागानेच विचारलं, लोकशाहीच्या 4 खांबांवर टांग वर करून मुतणारा हा कुत्रा कोणाच्या मालकीचा आहे? तर बघ्यांपैकी एक जण म्हणाला, तो लावारिस आहे. तेवढेच कोणीतरी म्हणालं, पण त्याच्या गळ्यात पट्टा दिसतोय. यावर त्या जमावातलाच एक जण म्हणाला, तो त्याच्या मनाला वाटेल तसं वागतो, त्यामुळे त्याचा मालक बऱ्याचदा त्याची जबाबदारी घेत नाही. यावर मी म्हणालो, हो, पण तो आळीपाळीने त्या 4 खांबांवर टांग वर करून मुततोय. प्रतिकात्मक उभारलेल्या त्या खांबांवर आपल्या लोकशाहीच्या 4 स्तंभांची नावं लिहिलेली आहेत. यावर त्या जमावातल्या 2 स्त्रिया म्हणाल्या चिडून, अहो, हार म्हटलं तरी जात नाही, काठी उगारली तरी घाबरत नाही तो. इतक्यात आणखी एक जण म्हणाला, त्याचं वय झालंय आता, त्याला ऐकू येत नाही आणि दिसतही कमी. इतक्यात त्या जमावातील एक तरुण टोळकं कोरसमध्ये म्हणालं, काही नाही, नुसती नाटकं आहेत त्याची. एकदा का पेकाटात लाथ घातली की थेरडा बरोबर येईल वठणीवर. यावर त्या जमावातील एक वृद्ध म्हणाले, अहो महाशय, कुत्रा आहे तो, कुत्रा, त्याला काय कळतंय? आणि तसही हे लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणून प्रतिकात्मक खांब उभारलेले आहेत, पण लोकशाहीच्या खऱ्या खोऱ्या 4 स्तंभांवर मुतणाऱ्यांना तर आपण अजिबात जाब विचारत नाही. त्याचं काय? हे ऐकताच हळूहळू जमाव पांगला आणि मीही तिथून खालमानेने कलटी मारली. तर अशी कविता आहे मित्रांनो. तर आपण नागरिक शास्त्राचा अभ्यास केलेली मंडळी आहोत. सध्या राजकारणात जे काय चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. पण मग आपला सुखी संसार आणि नोकरी हे टिकवण्याच्या नादात आपण काही बोलत नाही आहोत, निमूटपणे सहन करतोय सगळं. आणि हे राजकीय भ्रष्ट नेत्यांच्या पथ्यावर पडतंय. त्यांची मजा चाललेली आहे, ते वाटेल तसं वागतायत. लोकशाहीच्या जागी आता ते ठोकशाही, पर्यायाने हुकुमशाही आणायला बघतायत. तर आपण ही सुशिक्षित माणसं जी काय कलटी मारतो ना, त्या संदर्भातली ही कविता आहे. तर ते कलटी मारणारे आपण आहोत का, हे जरा प्रत्येकाने ही कविता ऐकताना चाचपडून बघायला हवं. आणि ते कलटी मारणं आपल्या भावी पिढीसाठी, आपली जी कच्ची बच्ची आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी आता आपण जी कलटी मारतोय ती फायदेशीर ठरणार आहे का, की नुकसानदायक ठरणार आहे, याचा प्रत्येक सुजाण पालकांनी विचार करायला हवा आणि बोलायला हवं. जे काय आपल्या आजूबाजूला भ्रष्ट राजकीय नेत्यांचा थैथयाट चाललेला आहे त्याविषयी आपण बोलायला हवं. कविता पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, आणि कविता आवडली तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता 1000 सबस्क्राईब व्हायला फक्त एक 8-9 जण हवी आहेत. तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, 1000 सबस्क्रायबर्स होऊ द्या. आणि काय नाही, बाकी QR कोड देतोय पण तुम्ही कोणीच काही मदत करत नाहीये. अजूनही मी माझ्या मित्रांच्या मदतीवर सगळं चॅनल कसं तरी रन करतोय. बघू, मला झेपेल तोपर्यंत मी हे सगळं करणार आहे. झेपेल म्हणण्यापेक्षा जोपर्यंत उत्साह आहे तोपर्यंत हे सगळं होईल. अन्यथा जनतेलाच काही पडलेलं नाहीये जे काय चाललंय, तर मग आमच्यासारख्या लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्या लोकांना वाटणारच ना, कशासाठी आपण हे सगळं करतोय. तर असं होऊ देऊ नका. थोडी आर्थिक मदत सुद्धा करा आणि आपलं चॅनल रन होऊ द्या. कुठेही मध्येच हा प्रवास
थांबायला देऊ नका तुम्ही. हे तुमचं चॅनल आहे, मी तुमच्या बाजूने इथे ओरडत असतो, गळा काढत असतो. ओके, चला, बाकी तुम्ही सुजाण आहात, समजून घ्या आणि नेहमी पाठीशी उभे राहता, लाईक करून, सबस्क्राईब करून, तसं थोडस आर्थिक मदत करून ही पाठीशी आता जरा उभे राहा. नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायनारा, बाय. एकदा काय झाले, झोपलेले नागरिक खडबडून जागे झाले. एकदा काय झाले, झोपलेले नागरिक खडबडून जागे झाले. झोपी गेलेला जागा झाला आणि उठल्या उठल्या अभ्यासाला लागला. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र पुन्हा एकदा चाललं त्याने. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांची होणारी पायमल्ली यावर तो जोरजोराने भाषण देऊ लागला. सकाळी चालण्यासाठी, मॉर्निंग वॉक साठी भेटणाऱ्या त्याच्या मित्रमंडळींमध्ये. मग जाग आलेल्या सुजाण नागरिकांनी त्यालाच आपला म्होरक्या बनवलं. कधी न्यायचा मोर्चा आझाद मैदानात, असं एका सुरात त्यांनी त्याला विचारलं. अजिबात गडबडून न जाता तोही त्यांना म्हणाला, पण आधी आत्ता आज इथे या गार्डन मध्ये बसून आपण सरकारकडून आपल्या काय मागण्या आहेत त्याची एक लिस्ट काढू आणि मग आपल्या जोशी बुवांना विचारून मोर्चाची तारीख पक्की करू. कोणी गव्हांकुराचा रस, तर कुणी कारल्याचा रस, तर कुणी नारळ पाणी पीत पीत मोर्चाला दिले अनुमोदन. जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडत असल्याच्या थाटात. सरकारकडून अपेक्षित असलेल्या प्रमुख मागण्या वाचून दाखवताना दळवी म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा आपला तरी प्रश्न सुटला आहे, पण प्रश्न तसा बिकट आहे म्हणून तोही यात घेतला आहे. यावर कांबळे म्हणाले दळवींना, केजी ते पीजी आणि उच्च शिक्षण सुद्धा मोफत असायला हवे सर्व नागरिकांना, हेही इन्क्लूड करा त्यात. तर पेंडसे म्हणाले, आरोग्य व्यवस्था, आरोग्य सुविधाही मोफत असायला हवी सर्व नागरिकांना, हेही समाविष्ट करा त्यात. मोफत हवी स्वच्छ हवा आणि मोफत हवे स्वच्छ पाणी, मोफत हवे शिक्षण आणि मोफत हवी आरोग्य सुविधा,
असा नारा देत सुजाण नागरिकांच्या अंगात उत्साह संचारला. पण म्होरक्याच्या पोटात गुडगुड झाले. म्होरक्याने आलो लगेच असं म्हणत सुलभ शौचालय गाठले. सुलभ शौचालयात कुंठता म्होरक्याला स्वप्न पडली भारी. नगरसेवक, आमदार, खासदार या प्रवासाची त्याने मनातल्या मनात केली जय्यत तयारी. ढुंगण धुवून बाहेर आला म्होरक्या. आपल्याच तंद्रीत चालू लागला म्होरक्या. इतक्यात काउंटरवरल्या माणसाने आवाज दिला त्याला, 5 रुपया दे दो. म्होरक्याच्या डोक्यात लखकन प्रकाश पडला. मनातल्या मनात त्याने विचार केला की चायला हे तर आपलं न्यूटन सारखंच झालं. न्यूटनने बऱ्याचदा सफरचंद खाली पडताना पाहिलं, पण गुरुत्वाकर्षण मात्र अचानक त्याच्या मेंदूत रुजलं. हसत हसत मनातल्या मनात म्होरक्या म्हणाला, सुलभ शौचालयाचे 5 रुपये आज तागायत कैकदा दिले आपण, तरी सुद्धा सरकारकडून असलेल्या मागण्यांचा पाढा मनातल्या मनात आज तागायत उगाचच घोकत आलो आपण. जी व्यवस्था आपल्याकडून हगायचे आणि मुतायचेही 5 रुपये घेते, त्या व्यवस्थेसमोर जाऊन मोफत हवी स्वच्छ हवा, मोफत हवे पाणी, मोफत हवी आरोग्य सुविधा, मोफत हवे शिक्षण असा नारा देणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. म्होरक्याने मनातल्या मनात ठरवलं की आता गार्डन मध्ये जाऊन आपल्या मित्रांना सांगायला हवं की हगायचे आणि मुतायचे 5 रुपये आपल्याकडून वसूल करणाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे आणि आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात मोर्चा नेणे मूर्खपणाचे लक्षण आहे. लवासा मधल्या आपल्या बंगल्यात बसून ते तपोवनातल्या झाडांच्या कत्तलींबद्दल गळा काढतायत. लवासा मधल्या आपल्या बंगल्यात बसून ते तपोवनातल्या झाडांच्या कत्तलींबद्दल गळा काढतायत. ते एकाच्या मांडीवर बसून दुसऱ्यावर डोळे वटारतायत. आता कोण कोणाच्या मांडीवर बसलंय आणि कोणावर डोळे वटारतय ते तुम्ही बघा, तुम्ही शोधा.